नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अजय क्लासेस या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण व्हिडिओमध्ये पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती, IBPS आणि TCS नुसार होणाऱ्या जेवढ्या काही स्पर्धा परीक्षा आहेत यामध्ये विचारण्यात येणारे चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान याचे काही प्रश्न आपण ह्या व्हिडिओत बघणार आहोत. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये जवळपास 50 प्रश्न असे घेतले आहेत जे परीक्षांना विचारले जाऊ शकतात. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न, पेंच वाहक प्रकल्प प्रामुख्याने कोणत्या राज्यात आहे? जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये 3 ते 5 सेकंदामध्ये प्रश्नांचे उत्तर द्यायचे आहेत. तर पहिला प्रश्न आहे तुमचा, पेंच वाहक प्रकल्प प्रामुख्याने कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न, फेब्रुवारी 2026 कोणत्या देशाच्या संसदेला संबोधित करणारे नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले? या प्रश्नाचं उत्तर आहे इस्रायल. पुढचा प्रश्न, एक राष्ट्र एक सबस्क्रिप्शन पोर्टलचा मुख्य उद्देश काय आहे? शैक्षणिक आणि संशोधन साहित्यासाठी सुलभ उपलब्धता. मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे, जर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये उत्तर कमेंट करा आणि तुमची रिव्हिजन होईल असं समजावे. पुढचा प्रश्न, 2026 हिवाळी पॅरालिम्पिक कोठे होणार आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे इटली. पुढचा प्रश्न, सूर्यप्रकाश 7 रंगाचा बनलेला असतो हे कोणत्या शास्त्रज्ञाने प्रयोगाद्वारे सिद्ध केले आहे? सर आयझॅक न्यूटन. दृष्टिहीन मतदारांना स्वतःचे मत स्वतः ओळखता यावे यासाठी EVM मशीनवर कोणत्या लिपीचा वापर केला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे ब्रेल या लिपीचा वापर केला जातो. पुढचा प्रश्न, प्रकल्प उद्भव हा भारतीय लष्कर आणि कोणत्या संस्थेचा संयुक्त उपक्रम आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे USI म्हणजेच युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्यूशन्स ऑफ इंडिया. पुढचा प्रश्न, वज्र प्रहार हा सराव कोणत्या 2 देशांच्या विशेष दलांमध्ये म्हणजे स्पेशल फोर्सेसमध्ये होतो? या प्रश्नाचं उत्तर आहे भारत आणि अमेरिका. पुढचा प्रश्न, 2024 8वा MS स्वामीनाथन हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर आहे MS स्वामीनाथन. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहायचा आहे आणि 50 प्रश्नांपैकी किती प्रश्नांचं उत्तर तुमचं आलं आहे हे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न, 2025चा विज्ञान रत्न पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे प्राध्यापक जयंत विष्णू नार्णीकर. अल्ट्रासोनिक ध्वनी लहरींचा वारंवारता म्हणजेच फ्रिक्वेन्सी किती असतो? या प्रश्नाचं उत्तर आहे 20,000 हर्ट्झपेक्षा जास्त हा अल्ट्रासोनिक ध्वनी लहरींचा वारंवारता असतो. पुढचा प्रश्न, केसरी हे मराठी वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर केसरी हे मराठी वृत्तपत्र हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केलेत. मित्रांनो, हा प्रश्न परीक्षांमध्ये वारंवार विचारण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, 1896 आधुनिक काळातील पहिले ऑलिम्पिक खेळ कोठे आयोजित करण्यात आले होते? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ग्रीस. महाराष्ट्र सरकारने फेब्रुवारी 2026 दिव्यांगाच्या कल्याणासाठी कोणते एकात्मिक पोर्टल सुरू केले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे दिव्यांग सहाय्यक पोर्टल. पुढचा प्रश्न, गौतम बुद्धांनी आपले पहिले प्रवचन कोठे दिले? लक्षात द्या मित्रांनो, गौतम बुद्धांनी आपले पहिले प्रवचन कोठे दिले? या प्रश्नाचं उत्तर आहे सारनाथ. पुढचा प्रश्न, स्वच्छता ही सेवा 2024 मोहीमची मुख्य थीम काय आहे? मित्रांनो, असे प्रश्न परीक्षेला वारंवार विचारले जातात
तर याचं उत्तर आहे स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता. स्वच्छता ही सेवा 2024 या मोहीमची मुख्य थीम ही आहे. पुढचा प्रश्न, राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? तर राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष हा उपराष्ट्रपती असतो. पुढचा प्रश्न, व्हिटॅमिन सीच्या अभावामुळे कोणता रोग होतो? तर व्हिटॅमिन सीच्या अभावामुळे स्कर्वी हा रोग होतो. सती प्रथा बंद करण्यासाठी कोणी प्रयत्न केले? तर मित्रांनो, सती प्रथा बंद करण्यासाठी राजा राममोहन रॉय यांनी प्रयत्न केले. खालीलपैकी काय झपाट्याने वाढते आणि त्याची पिकून फळ होते? तर मित्रांनो, हा प्रश्न विज्ञानचा आहे. खालीलपैकी काय झपाट्याने वाढते आणि त्याची पिकून काय होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे अंडाशय. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या देशात भारताने स्वतंत्र 2024 बुद्धदीपळ ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित केले आहे आणि आपले पहिले दुहेरी सांघिक सुवर्णपद जिंकले? त्या प्रश्नाचं उत्तर आहे हंगेरी. बुद्धिबळ ऑलिम्पिक खेळांमध्ये. पुढचा प्रश्न, पृथ्वीच्या कवचामध्ये खालीलपैकी कोणता धातू मुक्त अवस्थेत आढळतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सोने हे पृथ्वीच्या कवचामध्ये मुक्त धातू अवस्थेत आढळतो. पुढचा प्रश्न, DRDO द्वारा लॉंग रेंज अँड अटॅक क्रूज मिसाईल लँड अटॅक क्रूज मिसाईलची पहिली उड्डाण चाचणी कोठे घेण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे एकात्मिक चाचणी श्रेणी चांदीपूर ओडिसा, ज्याला आपण ITR असं म्हणतो. पुढचा प्रश्न, न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी 11 नोव्हेंबर 2024 रोजी भारताचे कितवे सरन्यायाधीश पद म्हणून शपथ घेतली? तर न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी 11 नोव्हेंबर 2024 रोजी भारताचे 51वे सरन्यायाधीशपदी म्हणून शपथ घेतली. पुढचा प्रश्न, कोणत्या स्थायी ऊतीमुळे वनस्पतींमध्ये लवचिकता असते, ज्यामुळे वनस्पतींचे विविध भाग जसे टेंड्रिल्स आणि लतामंडपाचे देठ तुटल्याशिवाय राहत नाही? या प्रश्नाचं उत्तर आहे स्थूलकोन ऊती. पुढचा प्रश्न, टॅडॅश यांनी 94 प्रख्यात कलाकारांना 2022 आणि 2023 या वर्षासाठी प्रतिष्ठित संगीत नाट्य अकादमी पुरस्कार प्रदान केला. तर या प्रश्नाचं उत्तर आहे भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 94 प्रख्यात कलाकारांना 2022 आणि 2023 या वर्षासाठी प्रतिष्ठित संगीत नाट्य अकादमी पुरस्कार प्रदान केला आहे. पुढचा प्रश्न, एखादे यंत्र 4 सेकंदात 500 जूल कार्य करते. एखादे यंत्र 4 सेकंदात 500 जूल कार्य करते तेव्हा त्याची शक्ती म्हणजेच आउटपुट किती असते? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे 125 वॅट. पुढचा प्रश्न, धातूंच्या अभिक्रिया मालिकेनुसार कोणत्या धातूची जोडी मूळ स्थितीत आढळते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सोने आणि प्लॅटिनियम. पुढचा प्रश्न, केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये विकसित भारतचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी किती प्रमुख प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला आहे? तर मित्रांनो, याचे उत्तर आहे 9 प्रमुख प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता धातू थंड किंवा गरम पाण्याशी नव्हे तर वाफेशी अभिक्रिया करतो? तर याचं उत्तर आहे ॲल्युमिनियम. पुढचा प्रश्न आहे वर्ल्ड लेंजर्स प्रो T20 लीग 2026चे विजेता कोण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे दुबई रॉयल्स. पुढचा प्रश्न, मॅग्नेशियम आणि मॅग्नीज नायट्रिक आम्लाशी अभिक्रिया करून कोणता वायू मुक्त करतो? मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे, मॅग्नेशियम आणि मॅग्नीज नायट्रिक आम्लाशी अभिक्रिया करून म्हणजेच रिॲक्शन करून कोणता वायू मुक्त करतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे हायड्रोजन. पुढचा प्रश्न, 2026चा पद्मश्री पुरस्कार मिळालेला डॉक्टर तात्याराव लहाने कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? त्या प्रश्नाचं उत्तर आहे मेडिसिन. पुढचा प्रश्न, जर पृथ्वीला वातावरण नसते तर दिवसा आकाशाचा रंग कसा दिसला असता? जर पृथ्वीला वातावरण नसते तर दिवसा आकाशाचा रंग हा काळा दिसला असता.
पुढचा प्रश्न 2026चा प्रतिष्ठित ग्लोबल टीचर प्राइज कोणाला मिळाला आहे? तर 2026चा प्रतिष्ठित ग्लोबल टीचर प्राइज हा रुबल नागी यांना मिळालेला आहे. 2026च्या सुरुवातीला पंतप्रधान कार्यालयात PMO विशेष कर्तव्य अधिकारी म्हणजेच OSD म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे अमित खरे. पुढचा प्रश्न 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा एशियन गेम्स 2026 कोठे आयोजित केले जाणार आहे? ज्यात टेनिस हा मुख्य खेळ असेल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो एची नागोया जपान. प्लॅनेट अर्थ अवॉर्ड्स 2026मध्ये ग्लोबल एन्व्हायरमेंट लीडर म्हणून कोणाला मान मिळाला? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर वंदना शिवा. जगातील पहिली फॉर्म्युला 1 F1 नाईट स्ट्रीट शर्यत कोणत्या देशात पार पडली होती? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे सिंगापूर. पुढचा प्रश्न गगनयान मोहीम अंतर्गत मानव रहित उड्डाणात पाठवल्या जाणाऱ्या महिला रोबोटचे नाव काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ओम मित्रा. पुढचा प्रश्न प्रतिष्ठित विल्यम्स हिल स्पोर्ट बुक ऑफ द इयर 2025 चा विजेता कोण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे हॅरी पियर्सन. पुस्तकाचं नाव आहे द फादर कॉर्नर. पुढचा प्रश्न पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ कधी करण्यात आला होता? या प्रश्नाचं उत्तर आहे 17 सप्टेंबर 2023. पुढचा प्रश्न महाराष्ट्र सरकारने राबवलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना दरमहा किती रुपये दिले जाते? महाराष्ट्र सरकारने राबवलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या अंतर्गत महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात. पुढचा प्रश्न जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2024-25ची अंतिम फेरी गाठणारा सर्वात तरुण भारतीय खेळाडू कोण? त्या प्रश्नाचं उत्तर आहे डी गुकेश. पंतप्रधान जनधन योजनेची अधिकृत घोषणा कधी करण्यात आली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे 15 ऑगस्ट 2014 या रोजी पंतप्रधान जनधन योजनेची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न गोल्डमन एन्व्हायरमेंटल प्राइज कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ग्रीन नोबेल. मिशन वात्सल्य ही योजना प्रामुख्याने कोणाच्या कल्याणासाठी आहे? तर मित्रांनो मिशन वात्सल्य ही योजना गरजू आणि संकटातील मुले यांच्या कल्याणासाठी आहे. पुढचा प्रश्न 2026 मधील युरोपियन फिल्म मार्केटमध्ये NFDC ने कोणत्या राज्याच्या चित्रपट उद्योगाचे प्रतिनिधित्व केले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्र. पुढचा प्रश्न केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 नुसार NFDC ने प्रादेशिक चित्रपट निर्मितीसाठी किती कोटीचा निधी राखून ठेवला होता? त्या प्रश्नाचं उत्तर आहे 30 कोटी. आणि मित्रांनो आपल्या या व्हिडिओचा आजचा शेवटचा प्रश्न पंतप्रधान कृषी सिंचन योजनाचे मुख्य ब्रीद वाक्य काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे प्रति थेंब अधिक पीक. मित्रांनो शेवटचा तुमच्यासाठी हा प्रश्न असणार आहे भारताचे सध्याचे रेल्वे मंत्री कोण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे अश्विनी वैष्णव. तर मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.